नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी आता एका वेगळ्या रांगेची मागणी होत आहे. दिव्यांग बंधू भगिनींसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्वतंत्र दर्शन व्यवस्था असावी अशी मागणी पंढरपुरातील डॉक्टर सोमनाथ शिंदे आणि एका संस्थेने केली. या संदर्भात त्यांनी पंढरपूर तहसील आणि प्रांत कार्यालयामध्ये निवेदनसुद्धा दिले. नेमकं ही मागणी कशासाठी समोर आली आहे आणि प्रशासनानं नेमकं या संदर्भामध्ये काय आश्वासन दिलं आहे या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत डॉक्टर सोमनाथ शिंदे आणि काही दिव्यांग बंधू भगिनींकडून. काय सांगत? हां, नमस्कार. मी डॉक्टर सोमनाथ शिंदे पंढरपूरमध्ये गेली बऱ्याच वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतो. तर वैद्यकीय उपचार दरम्यान पण आम्ही दवाखान्यात येताना काही दिव्यांग बांधव असतात, तर त्यांना पायऱ्या चढ उतार करताना किंवा आपण ट्रीटमेंट उपचारादरम्यान बेडवर खाली ठेवताना काय त्रास होतो हे आम्ही रोज हे अनुभवत असतो. पण आता श्रावण मास आरंभ सुरू झालेला आहे. या श्रावण मासाच्या आरंभानिमित्त श्रावण मासात काय होतं की महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर इथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झालेली असते. पण अशा गर्दी काळात आमचे दिव्यांग बंधू भगिनींना दर्शन घेण्याची गैरसोय निर्माण होते. त्यांना चेंगराचेंगरीचे प्रसंग घडतात किंवा त्यांना दर्शन सोयीचं होत नाही. तर ह्या यात्रा कालामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर किंवा श्री महादेवाचे कोर्टी इथं असू द्या, अंतापूर इथं असू द्यात किंवा रांजणी इथं मंदिर असतील किंवा बेलीचं महादेव पंढरपूर इथं काय होतं की भाविकांची गर्दी दर्शनासाठी होते. तर त्या ठिकाणी आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी एक स्वतंत्र दर्शनाची रांग असावी असं या पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय प्रांत साहेबांना आज रोजी दिलेलं आहे. तर त्यासोबत तिथे व्हीलचेअर त्यांच्यासाठी वॉकर्स असावेत. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात किंवा कायमस्वरूपीचे रॅम्प असावेत, जेणेकरून ह्या दिव्यांग बंधू बांधवांना आम्हाला की त्यासाठी दर्शनासाठी दर्शन घेणं सुलभ होईल. शिवाय काय होतं की काही मंदिरामध्ये ह्या सोयी आहेत, परंतु त्याचा जो फलक असतो की तो दर्शनीय भागात नसतो. त्यामुळं की ज्याचा लाभ घेण्यासाठी आमच्या दिव्यांग बंधू भगिनींना त्याचा लाभ घेता येत नाही. जर हे फलक जर दर्शनीय ठिकाणी असतील तर ते निश्चितच त्याचा लाभ घेतील. शिवाय जे सेवा करणारे कर्मचारी आहेत त्यांनाही जर सूचना देता आल्या या प्रशासनाकडून की त्यांना सहकार्य असावं. शिवाय जे दिव्यांग लोक आहेत त्यांना स्वतःला एखादा वॉकर किंवा व्हीलचेअरवर ते जातात, पण त्यांना जो मदत करण्यासाठी त्यांचा जो एका बंधू भगिनी आलेला असतात, त्यांचा एखादा मित्र आलेला असतो की जो त्यांना सहकार्य करतो आतमध्ये नेण्यासाठी, त्यांना सोडण्यासाठी टाळाटाळ करण्यात येते. तर ह्या बातमीच्या निमित्तानं आमचं असं निवेदन राहील की ज्यांच्यासोबत जे येतात सेवा कर्मचारी, तर त्यांना पण तुम्ही आतमध्ये किंवा सहकारी तर त्यांनाही त्यांच्यासोबत मंदिरामध्ये दर्शनासाठी तात्काळ सोडण्याचे सोय करण्यात यावी अशी आम्ही विनंती आमचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष गणेशसाहेब ननवरे, तसेच आमच्या सुनीताताई लावंड आहेत, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष आहेत, आमचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साळुंके आहेत, सामाजिक कार्यकर्ते आमचे संजयजी चव्हाण आहेत, तसे प्रहारचे आमचे समस्त कार्यकर्ते आहेत. या सर्वांकडून आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्राकडूनही आम्ही सर्व प्रांत साहेबांना विनंती करतो की या बातमीचा आणि या निवेदनाचा थोडासा पाठपुरावा व्हावा आणि याच्या आमच्या विनंतीला मान देऊन तो आपण आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी दर्शनाची सोय सुविधा पद्धतीने करण्यात यावी. धन्यवाद. माझ्यासोबत काही दिव्यांग बंधू भगिनीसुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते. ताई, मला सांगा, आता जी मागणी होते ही श्रावण महिन्यापुरतीच आहे का कायमस्वरूपीच तुम्हाला हवी? कायमस्वरूपीच पाहिजे. कायमस्वरूपी. आनंद वाटतो की आपण जावं, दर्शनाला जावं किंवा एखाद्या पर्यटक स्थळी जावं. तर तिथं ते ह्या सोयी नसल्यामुळं त्यांची हेळसांड केली जाते. घरच्यांनी केली जाते आणि बाहेरच्यांनी केली. कोणी एकतरी बरोबर येणार तयार नसतंय. तुमच्या संग काय यायचं, तुमच्या कुबड्या घ्याव्या लागतात, तुमची व्हीलचेअर घ्यावी लागते, तुम्हाला ही करावं लागतं आणि आम्हाला दर्शन तुमच्याबरोबर मिळत नाही असे बोलतात. मग आमच्याबरोबर येणारा हेल्पर जे असतो त्यांनासुद्धा दर्शन द्यावं आणि सगळ्या पर्यटक स्थानी, देवस्थानी अशी आमची विनंती आहे. ही जी सुविधा आहे महाराष्ट्र इतर देवस्थानामध्ये आहे का? आहे की काही ठिकाणी? हो, आहे, सगळीकडे आहे ही सुविधा. आता चालू म्हणजे तुम्ही मागणी करत आहात, ह्या सुविधेचं ह्याच्या अगोदर कधी काय मागणी केली का? हां, ह्याच्या अगोदर आम्ही मंदिर समितीला पत्र दिलं होतं आणि तिथल्या प्रांत व्यवस्थापकाला सांगितले होतं आमचा दिव्यांग बांधव बाहेर आलेला किंवा त्यांच्या संग असणाऱ्या बांधवांना दर्शनासाठी उत्तरद्वाराने सोडले जावे
त्याकरता आम्ही तिथे गेलो तर उत्तरद्वारवाले म्हणतात ती तुकाराम भवनला जावा, तुकाराम भवनवाला म्हणतात ती उत्तरद्वारला जावा. असे आमचे टाळाटाळ दिव्यांग बांधवाची केलेली आहे अजून एकदा एक दोनदा. आणि म्हणतात ती ठीक आहे, तुम्ही अर्ज दिलता का, आधी पत्र दिलतं का, परवाना आणला आहे का, असा आत्तापत्र त्यांनी आम्हाला सोडत नाही ती. आता प्रहार संघटना ह्याच्यामध्ये उतरले, ह्याचा काय दिलासा वाटतंय तुम्हाला? हां, दिलासा आहे ना. प्रहार संघटनेमार्फतच आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांना. आणि आता इथून पुढे त्यांनी दिव्यांग बांधवाला कुठला अडथळा न करता डायरेक्ट देवदर्शनाला सोडण्यात यावी. आमचे धडाडीचे आमचे शिंदे डॉक्टर आहेत, त्यांनी स्वतःहून कळीची अशी स्वतः अपंगाचे दुःख पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळ्या स्थानी ह्यांना मान द्यावा, सगळ्या ह्याच्यामध्ये सामावून घ्यावं अशी त्यांची कळकळीची इच्छा आहे. आणि त्यांच्या ह्या इच्छेला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावं हीच विनंती. पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर सोमनाथ शिंदे यांची एक वेगळी पण ओळख आहे, एक समाजसेवक म्हणून पण त्यांची ओळख आहे. याचसोबत वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर इतर पण क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे, ही या आजच्या या निवेदनावरून दिसून येत आहे. डॉक्टर सोमनाथ शिंदे आणि प्रहार संघटनेचे आमचे साळुंके साहेब वगैरे या सर्वांना पंढरपूर लाईव्हच्या वतीनं त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की दिव्यांग बंधू भगिनींसाठी यांनी जे निवेदन केलं आहे त्याचा प्रशासन विचार करेल. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.